नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 आजपासून घटस्थापना झालेली आहे. 9 दिवसात चालणाऱ्या या नवरात्र उत्सवाला शारदीय नवरात्री असे देखील म्हणतात. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा करत असतो. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्रीला सुरुवात होत असते आणि दशमीला म्हणजेच 10व्या दिवशी दसरा हा येत असतो. यावर्षी दसरा हा 12 ऑक्टोबरला शनिवारी आलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संध्याकाळी कापरासोबत आपल्याला एक अशी वस्तू जाळायची आहे. अत्यंत प्रभावशाली असा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील भांडणे, वास्तुदोष, नजरबाधा, पितृदोष असेल, तुम्हाला सतत अडचणी येत असतील, घरात सतत भांडणे, वादविवाद, कलह होत असतील, लक्ष्मी टिकत नसेल, अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, त्याचबरोबर 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होण्यासाठी अत्यंत प्रभावशाली उपाय आपण पाहणार आहोत. तुम्ही जर हा उपाय केला तर तुमचे सर्व दारिद्र्य दूर होईल. तुमच्या घरामध्ये जे काही कलह, वादविवाद होत असतील ते दूर होतील. तुमच्या मुलांची प्रगती होईल. त्याचबरोबर तुमच्या कोणत्या इच्छा असतील त्या पूर्ण होत नसतील त्या पूर्ण होतील. अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. त्या शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. या 9 दिवसांमध्ये आपण देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा करत असतो. असे म्हणतात की अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील या नवरात्र उत्सवाला शारदीय नवरात्री असे देखील म्हणतात. या अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये दुर्गा मातेने महिषासुराचा 9 दिवस युद्ध करून 10व्या दिवशी वध केला होता. त्यामुळेच 10व्या दिवशी दसरा साजरा होतो आणि शरद ऋतूमध्ये नवरात्री येते. त्यामुळे या नवरात्रीला शारदीय नवरात्र असे म्हणतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये धूप, दीप याला अत्यंत महत्त्व आहे. कोणत्याच पूजेत आपल्याला जर धूप, दीप नसेल तर आपली पूजा पूर्ण होत नाही. आपल्या घरामध्ये आपण कापूर जाळत असतो. जर कापूर जाळला तर घरामधील जे काही नकारात्मकता आहे तर ती दूर होत असते. कापराचे अत्यंत प्रभावशाली असे उपाय आहेत. ते आपण केले तर ते नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो, त्याचे फळ मिळत असते. त्यामुळेच आपल्याला कापरासोबत हा एक उपाय करायचा आहे. तर हा उपाय कधी करायचा आहे ते आपण पाहूया. आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी 6 ते 9 प्रदोष काळी या वेळामध्ये करायचा आहे. जी लक्ष्मी येण्याची वेळ असते यावेळी करायचा आहे. कारण 6 नंतर लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते. त्यामुळे आपण ह्या वेळेला उपाय केला तर लक्ष्मी नक्कीच आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देईल. तर आता उपाय कसा करायचा आहे ते आपण पाहून घेऊया. या उपायासाठी आपल्याला जी कापूरदानी असते किंवा एक वाटी घ्यायची आहे किंवा कापूर जाळायचं जे भांडं असतं ते घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला 2 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत, 2 लवंग टाकायच्या आहेत. लवंग हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे 2 अखंड लवंग घ्यायचे आहेत, 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. संध्याकाळी दिवाबत्ती झाल्यानंतर वाटीमध्ये तांदूळ घेऊन 2 लवंग, 2 कापूर घ्यायचे आहेत आणि आपल्याला कापूर आणि लवंग जाळायचं आहे. माता लक्ष्मीसमोर आपल्याला दुर्गेसमोर आपल्याला नवरा बायकोनी ही आरती घ्यायची आहे. ही आरती करत असताना आपल्याला दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी अनाथनाथे आंबे करुणा विस्तारी ही दुर्गा मातेची आरती आपल्याला म्हणायची आहे. ही आरती आपल्याला पती पत्नी दोघांनी करायची आहे. त्यानंतर आरतीचा हा जो धूर आहे ही आरती आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे. त्यानंतर संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ आहे. जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या घरातील भांडणे, वास्तुदोष, जे काही पितृदोष आहेत ते सर्व दूर होतील. तुमच्या मुलांची प्रगती होईल. तुमची मुले चिडचिड करत असतील, त्यांचं कशातच लक्ष लागत नसेल, अभ्यासात प्रगती होत नसेल, तुमचे पतीचे पत्नीचे सतत वादविवाद, भांडणे, कलह होत असतील तर तुम्ही आज हा नक्की उपाय करायचा आहे. आजपासून नवरात्र संपेपर्यंत हा उपाय आपल्याला दररोज संध्याकाळी करायचा आहे. तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही आज आणि शेवटच्या दिवशी हा उपाय केला तरीही चालेल.
त्यानंतर हा सर्व आपल्याला ह्याचा धूर आहे संपूर्ण घरात पसरवायचा आहे. त्या नवरात्री आहे त्यामुळे दुर्गा माता सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये असते. त्यामुळे संध्याकाळी आपल्याला आपल्या माता लक्ष्मीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. एक पंती घ्यायची आहे. कोणत्याही धातूची तुम्ही पंती घ्या. अगदी मातीची घेतली, पितळेची घेतली, चांदीची घेतली तरीही चालेल. आणि यामध्ये शुद्ध गाईचे तूप घालायचं आहे आणि अशी पंती आपल्याला माता लक्ष्मीसमोर लावायची आहे. त्यापूर्वी पंती लावण्याआधी त्याला तांदळाने आसन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पंती लावायची आहे. हा उपाय केल्यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत तर ते दूर होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. यामुळे तुमचे दारिद्र्य नष्ट होईल. तर अशा प्रकारे आपल्याला आज संध्याकाळी कापरासोबत ह्या वस्तू जाळायच्या आहेत. लक्ष्मी मातेसमोर अशा प्रकारे दिवा लावायचा आहे. हा उपाय तुम्ही नवरात्रीमध्ये संपूर्ण 9 दिवस करू शकता किंवा आज केला आणि दसऱ्या दिवशी केला तरीही चालेल. पण शक्यतो तुम्ही 9 दिवस प्रयत्न करा. रोज संध्याकाळी अशा प्रकारे कापुरासोबत ही वस्तू जाळा. तर तुमच्या घरातील भांडणे, वादविवाद, क्लेश दूर होतील. जेव्हा आपण कापूर जाळतो तर कापूर जाळताना अगोदर एक वडी जाळायची आहे. त्याच्यावर लवंग ठेवायची आहे. तो संपल्यानंतर दुसरा कापूर आपल्याला जाळायचा आहे. जाळून झाल्यानंतर जे काही तांदूळ शिल्लक राहतात तर हे जे काही तांदूळ आहेत तर आपल्याला ते बाहेर फेकून द्यायचे आहेत. एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही निर्माल्यात देखील फेकून देऊ शकता. त्याचबरोबर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला घराच्या दक्षिण कोपऱ्यात देखील ठेवायचा आहे. कारण दक्षिण दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे आणि तुम्ही अशा प्रकारे या दिशेला जर का दिवा लावला तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद देईल. तर अशा प्रकारे आज आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.